आजच्या योगेश्वर अधिष्ठानाच्या प्रथम वर्धापन दिनी तुम्ही मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं. हा मी माझा मोठा सन्मान समजतो. मला असं खरंच वाटत नाही की त्या सन्मानाला मी योग्य आहे. तरी सुद्धा म्हणजे ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं मूल कितीही बोबडं बोललं तरी प्रत्येक आईला ते खूपच छान वाटतं आणि ते सुंदरच बोलतं असं वाटतं. तसं माझा कितीही थोडा अभ्यास असला तरी मला एवढा मोठा मान देऊन तुम्ही आज तुमच्या या सुंदर कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी अगदी मनपूर्वक तुमचा आभारी आहे. आणि इतकंच काय तर मला बोलायची संधी दिली. संध्याकाळी मी 15 मिनिटात शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, कारण गीतेवर बोलायला लागलं की मला भान राहत नाही. तर 15 मिनिटापेक्षा जास्त झालं तर कोणीतरी मला तशी जाणीव करून द्या, म्हणजे मी आवडतं घेईन. तर हे सगळा मोठा आनंददायी सोहळा आहे आणि मला खूप बरं वाटतंय. गीतेसारखा विषय आहे, गीताप्रेमी लोक माझ्यासमोर बसलेले आहेत, कृष्ण भक्त माझ्यासमोर बसलेले आहेत आणि मला 15 मिनिटं तुमच्याबरोबर संवाद साधण्याची संधी मिळते. याच्यापेक्षा माणसाचं भाग्य काय जास्त असू शकतं. आता 47 वर्ष मी गीतेचा अभ्यास करतोय. 12व्या वर्षी माझ्या वयाच्या मला माझ्या बाबांनी 2 पुस्तकं वाढदिवसाची गिफ्ट म्हणून आणून दिली. त्यातलं एक पुस्तक होतं औंध संस्थान जे होतं पूर्वी, त्याचे संस्थानिक बाळासाहेब पंत प्रतिनिधी, त्यांनी लिहिलेलं सूर्यनमस्कारांचं पुस्तक. म्हणजे आचार्य अत्र्यांनी त्यांच्यावर विडंबनात्मक साष्टांग नमस्कार म्हणून नाटक लिहिलेलं विनोदी नाटक आपल्या बऱ्याच लोकांना आठवत असेल. तर ते एक सूर्यनमस्कारांचं पुस्तक होतं आणि दुसरं जे पुस्तक होतं ते श्रीमद भगवद्गीता सार्थ. आणि त्या 12व्या वर्षापासून त्या दोन्ही गोष्टींची जी मला सवय लागली, गीता आणि सूर्यनमस्कार, ह्या 2 गोष्टी माझ्या जीवनाचा अविभाज्य घटकच बनून गेल्या आणि त्या अजूनही तशाच अविरत चालू आहेत आणि त्याच्या कृपाछत्राखाली मी फार आनंदाने जगतोय. तर त्याबद्दल त्याचेही धन्यवाद. आता 47 वर्षाचा जो काही मला थोडाफार अभ्यास झाला असेल तो तुमच्या समोर 15 मिनिटात मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः 3 गोष्टींविषयी मी बोलणार आहे आणि त्या 3 गोष्टी कव्हर होतात की नाही आपण बघू शेवटी माझ्या भाषणाच्या. पहिलं म्हणजे मला मटकीची उसळ फार आवडते. तर मटकीच्या उसळीविषयी मी थोडंसं बोलणार आहे, कारण इथे बऱ्याच सुगरणी उपस्थित असलेल्या मला दिसत आहेत आणि मला तुमच्याकडून काही चांगलं मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे. दुसरं, मी योगाबद्दल नाही बोलणार आहे, मी वियोगाबद्दल बोलणार आहे. कारण 18 योग 18 अध्यायात कृष्णाने सांगितले गीतेमध्ये, पण मला भावला त्याचा तो वियोग भावला. तो कोणता वियोग तो आता मी स्पष्ट करीन माझ्या भाषणामध्ये. आणि तिसऱ्या गोष्टीविषयी जे मी बोलणार आहे ते म्हणजे राधेची तक्रार. त्याचा संबंध मी आधी बोललेल्या वियोगाशी आहे. तो कसा ते तुम्हाला कळेल. तर तुम्हाला 15 मिनिटापेक्षा जास्त बोर न करण्याचं प्रॉमिस देऊन मी आता मटकीच्या उसळीकडे येते. मला मटकीची उसळ खरंच आवडते आणि आता नुसतं खाण्यापुरतं माझा तिच्याशी संबंध मर्यादित नसून तो वाढवण्याचा, रिलेशनशिप आणखी स्ट्रेंथन करण्याचा माझा विचार आहे. आणि म्हणून इथल्या सगळ्या उपस्थित सुगरणींना मला हा प्रश्न विचारायचा आहे की मटकीच्या उसळीत काय घालावं, म्हणजे इन्ग्रेडियंट्स काय काय घालता तुम्ही, मला प्लीज सांगा बरं. कोथिंबीर, हा ठीक आहे. आणि काय घालता? मोड आलेली मटकी. आणि काय घालता? तिखट, मीठ, मसाला, फोडणी, गूळ. आणखी काय घालता? कांदा लसूण सुद्धा घालता. बरं, टोमॅटो घालता, खोबरं घालता. अरे वा वा, क्या बात आहे. आणि पाणी घालून आता परत मटकीची उसळ केली की मला बोलवा जरूर. आम्ही वाफेवर बरोबर. तुमच्याकडची मटकीची उसळ खायला मला बोलवा. तर
आता ठीक आहे, हे मला समजलं साधारण. माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटतंय, पण ठीक आहे, मी जरा भाषणात पुढे जातो. पुढचा प्रश्न. आता इतके तुम्ही इन्ग्रेडियंट सांगितले, जवळजवळ 10, 12, 15, कदाचित 18 इन्ग्रेडियंट तुम्ही मला सांगितले. तर आता मला तुम्ही सांगा की यातला कोणता इन्ग्रेडियंट हा सगळ्यात महत्वाचा आहे, की त्याच्याशिवाय मटकीची उसळ होऊ शकणार नाही? मटकी. अगदी बरोबर. वा, क्या बात आहे. कारण मटकीची गोड आलेली मटकीची वाफेवर शिजवली. तर जोपर्यंत मटकीच्या उसळीत मटकी नाही तोपर्यंत तिला मटकीची उसळ नाही म्हणता येणार. एक वेळ गुळ नसला तरी चालेल, एक वेळ खोबरं नाही घातलं तरी चालेल, कोथिंबीर आयत्या वेळेस मिळाली नाही तरी तशीच ती मटकीची उसळ पाहुण्यांसमोर सरकवली तरी सुद्धा ती मटकीची उसळ म्हणून खातील. पण त्या उसळीमध्ये जर मटकीच नसली तर कोणीही तुम्हाला ती मटकीची उसळ म्हणून पावती देणार नाही चांगली झाल्याची. बरोबर की नाही? आता कृष्णाने 18 अध्यायामध्ये जे 18 योग सांगितले आणि ज्यामुळे आपण याला योगेश्वर म्हणतो, त्या सगळ्यात महत्वाचा योग कोणता, की जो योग केल्याशिवाय माणसाला मुक्ती मिळणार नाही. याच्यावर बरेच उलट सुलट चर्चा झालेल्या आहेत, म्हणजे मोठमोठ्या लोकांनी केलेल्या आहेत आणि हजारो वर्ष चर्चा चाललेल्या आहेत. कोणी म्हणतं नाही, गीतेने कर्मयोग सांगितलाय, काही झालं तरी कर्मयोग, निष्काम कर्मयोग केलाच पाहिजे. कोणी म्हणतं की म्हणे कर्मयोगाला तितकं महत्व नाहीये गीतेमध्ये. गीतेमध्ये खरं महत्व आहे भक्तियोगाला, की तुम्ही समर्पित झाला पाहिजे. तर कोणी विद्वान लोक म्हणतात की छे छे, हे सगळं भक्तियोग, कर्मयोग वगैरे हे सगळं आळशी लोकांची लक्षणं आहेत. खरा म्हणजे ज्ञानयोग. कारण दैवी ज्ञान मिळाल्याशिवाय, परमेश्वराचं खरं स्वरूप तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणं शक्य आहे. अशा उलट सुलट अनेक चर्चा झालेल्या आहेत. पण गेल्या 47 वर्षातला माझा अनुभव आता मी तुम्हाला सांगतो. माझा अनुभव असा आहे की जे 18 योग कृष्णाने 18 अध्यायात सांगितले, इन्क्लुडिंग भक्ती योग, ज्ञानयोग, कर्मयोग, मोक्ष संन्यास योग, क्षेत्रक्षेत्रज्ञ योग, विषाद योग, व्हॉट हॅव यू, जे सगळे योग सांगितले ना, ते म्हणजे हे खोबरं, गूळ, कोथिंबीर, मसाला याच्यासारखे. मटकी नाही ती. मग मटकी कोणती? आता मी माझं मत सांगतो. माझ्या मते मटकी कोणती? मुळात कृष्णाने गीतेमध्ये जो योग सांगितलेला आहे आणि जी विद्या सांगितलेली आहे त्याचं कौतुक करता करता कृष्ण सुद्धा थकून गेलेला आहे. किती कौतुक करावं त्याने. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम, किती सुंदर शब्द वापरलेले आहेत कृष्णाने. पण एका शब्दाकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो आणि तो म्हणजे राजविद्या राजगुह्यम. आता गीतेमध्ये एवढं काय त्याने कठीण सांगितलेलं आहे की ज्याने कृष्णासारख्या माणसाने त्याला राजगुह्य म्हणजे टॉप सिक्रेट म्हणा, मोस्ट कॉन्फिडेन्शियल म्हणा, असं काय आहे गीतेमध्ये? खरं तर गीतेमध्ये असं काहीच नाहीये की जे न समजण्यासारखं आहे. म्हणजे चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली थोड्याफार अभ्यासाने आपल्याकडे बेसिक इंटेलिजन्स असेल तर सगळं समजून जाईल गीतेमध्ये. मग कृष्णाने राजविद्या का म्हटलं हे समजू शकतो आपण. कारण ती विद्या एकदा घेतली की त्याच्या पलीकडे घेण्यासारखी काही विद्या नाही. हे तर अगदी सर्वश्रुत आणि सर्वांनी अनुभवलेलं आहे. पण राजगुह्य म्हणण्याचं कारण असं की मुळात हे 18 श्लोक सांगताना जी मूळ मटकी होती त्याचा रेफरन्स कृष्णाने अध्यारूढ ठेवलेला आहे, इनडायरेक्ट ठेवलेला आहे, जाता जाता केलेला आहे असं मला आढळून आलं माझ्या अभ्यासात. आणि ह्या योगांच्या खाली त्याने एक वियोग दडवलेला आहे आणि तो वियोग म्हणजे मटकी. आणि त्या मटकीशिवाय तशी मटकीची उसळ होणार नाही. तसा तो वियोग आपण समजून घेत नाही तोपर्यंत या 18 पैकी 18 जरी योग आपण समजून घेतले तरी आपल्याला पूर्ण फायदा होणार असं माझं मत आहे. तर तो वियोग कोणता हे आता मी तुमच्या समोर तुमच्या बरोबर शेअर करू इच्छितो.
योग म्हणजे, योग हा शब्द युज या शब्दापासून बनलेला आहे. युज म्हणजे संस्कृत मध्ये जोडणे, जो जोडतो तो योग. आणि आपल्याला योगाविषयी आणि कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या सगळ्या विषयी खूप माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावर मी जास्त बोलत नाही, कारण माझ्याकडे फक्त 15 मिनिटं आहेत. पण वियोग म्हणजे सेपरेशन, ताटातूट, जोडणं नाही, सोडणं म्हणजे वियोग. तर कृष्णाने काय सोडायला सांगितलंय? काय सोडायला सांगितलंय कृष्ण? कशाचा वियोग सांगितलाय? बरोबर, अहंकार वियोग. 18च्या 18 अध्यायात प्रत्येक योगाला एक अंडर करंट आहे, अंडरलाईन थ्रेड प्रत्येक गीतेमध्ये असा चालू आहे. प्रत्येक श्लोकामध्ये, प्रत्येक अध्यायामध्ये तो जसं म्हणजे एखादा म्हणजे एक ऑर्केस्ट्रा गायकांचा असावा आणि कुणीतरी पाठी तानपुऱ्यावर सतत एकच सूर कोणीतरी आळवत असावं, तसा हा अहंकार वियोग संबंध गीतेच्या 18 अध्यायात अदृश्य रीतीने धावतोय. आणि तो समजणं अवघड आहे, म्हणून गीता राजगुह्य आहे. कारण गीतेमध्ये काय सांगितलंय म्हटल्यावर मोठमोठे लोक सांगतात की गीतेमध्ये योग सांगितलाय, आणि गीतेमध्ये भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग असे 18 प्रकारचे योग सांगितलेले. कोणी तुम्हाला सांगितलं नसेल की गीतेमध्ये कितीही योग सांगितले असले तरी कृष्णाला मुख्य भर कशावर द्यायचा आहे? न सांगितलेल्या गोष्टीवर. अहंकार वियोग म्हणजे काय? तर आपला जो अहंकार आहे तो सोडून दिला पाहिजे, त्याच्यापासून वियोग केला पाहिजे. नाहीतर हे बाकीचे काही योग केल्याचा काही उपयोग नाही, जोपर्यंत तुमचा अहंकार तुम्हाला सोडून जात नाही तोपर्यंत. हा तो अहंकार वियोग आहे. तर आता आपण थोडं पुढे जाऊया आणि अहंकार वियोग म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय आणि अहंकार वियोग साधायचा कसा हे लक्षात घेऊया. अहंकार वियोग म्हणजे जो मीपणा आपल्याला वाटतो की मी याव, मी त्याव, आणि कृष्णाने तर अशा लोकांना विमूढ म्हटले. अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. तर विमूढ म्हणजे मूर्ख नव्हे, विमूढ म्हणजे भ्रमलेला, भ्रमित, म्हणजे त्याला असं खरं काय ते पूर्णपणे कळत नाहीये अशी व्यक्ती. तर ज्याच्याकडे अहंकार आहे त्याला आजूबाजूची खरी परिस्थिती काय, आपण कोण वगैरे काहीच कळत नाही, आणि म्हणून तो गीतेतली शिकवणीचा पूर्ण लाभ घेऊ शकत नाही. आणि हे त्याने राजगुह्य अदृश्य रीतीने तो सतत चालू ठेवलेला आहे धागा संबंध गीतावर, आणि त्यामुळे तो कोणत्याच अध्यायामध्ये ठळकपणे येत नाही, तरी सर्व अध्यायामध्ये त्याचा प्रेझेन्स आहे, आणि म्हणून हे राजगुह्य आहे. तर आता अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे तुम्ही म्हणाल की का तुम्ही आमचा वेळ घालवताय, मला माहिती आहे अहंकार म्हणजे काय, म्हणून मी एवढंच सांगतो की अहंकार हा 2 प्रकारचा असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अहंकाराचा पहिला प्रकार म्हणजे स्थूल अहंकार, आणि अहंकाराचा दुसरा प्रकार म्हणजे सूक्ष्म अहंकार. आणि जेव्हा अहंकार वियोग करायचा असतो, अहंकाराला पूर्णपणे सोडून द्यायचं असतं आपल्या आयुष्यातून, त्याला हद्दपार करायचं असतं आपल्या आयुष्यातून, तेव्हा नुसताच स्थूल अहंकार हद्दपार करून चालत नाही, तर सूक्ष्म अहंकार ओळखून त्याला हद्दपार जेव्हा करावं तेव्हा अहंकार वियोग पूर्ण होतो. तर आता स्थूल अहंकार म्हणजे काय आणि सूक्ष्म अहंकार म्हणजे काय याच्याकडे वळूया. आता मी समजा एक विधान केलं मराठी भाषेत की मी अतिशय हुशार माणूस आहे, तर आता या विधानाची, म्हणजे मी हुशार नाहीये पण एक आपलं उदाहरणादाखल मी हे विधान केलं एवढंच. आता या विधानाचं थोडीशी चिकित्सा करूया आपण. मी हुशार माणूस आहे, अशा 4 शब्दांचं हे वाक्य आहे. आता तुम्हाला गंमत सांगतो, ह्या वाक्यामध्ये स्थूल अहंकारही भरलेला आहे आणि सूक्ष्म अहंकारही भरलेला आहे. तो कसा ओळखायचा, तो कसा नष्ट करायचा, आणि मग तो नष्ट केल्यावर काय उरतं ते आता आपण बघूया. कोणी सांगू शकेल मी हुशार माणूस आहे, त्याच्यातला स्थूल अहंकार कोणता शब्द दर्शवतो? हुशार.
बरोबर, एकदम बरोबर. मी हुशार आहे, मी देखणा आहे, माझ्यासारखा मीच, हे सगळी विशेषण जी आपण आपल्याला लावतो ना, आपल्याला जेव्हा आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण करायचं असतं गीतेच्या साह्याने, तेव्हा आपण वापरत असलेल्या आपल्या विषयीच्या विशेषणांकडे लक्ष द्यावं. तिथे बहुधा आपल्याला स्थूल अहंकार सापडेल. ही स्थूल अहंकार ओळखायची एक युक्ती तुम्हाला सांगितली. आता सूक्ष्म अहंकार, मी हुशार माणूस आहे, नाही माणूस, मी माणूस आहे, हा सूक्ष्म अहंकार आहे. कारण याच्यात असा अहंकार दिसत नाही की मी काही मोठं स्टेटमेंट करतोय असं वाटत नाही. पण अहो मी माणूस नाही, मी माणूस आहे हे चुकीचं आहे. मी आत्मा आहे, मला माणसाचं शरीर दिलं गेलेलं आहे. आता मी इथे येताना कारने आलो आणि ती कार पार्क केली आणि आता त्यानंतर मी इथे चालत आलो. मी कार मधून आलो, कार मला मिळाली किंवा दिली गेली होती, पण याचा अर्थ मी कार आहे असा होत नाही. कारनेच मी आलो आणि कार अतिशय उपयोगी आहे आणि मी माझ्या कारची अतिशय चांगली काळजी घेतो, मेंटेनन्स करतो, पण मी कार नाही हो. मी जर कार आहे असा माझा समज झाला तर मी पार्किंग मध्येच राहीन ना घरी जाण्याच्या ऐवजी, आणि भूक लागली की पेट्रोल प्यायला सुरुवात करीन. आता पेट्रोलचं काय होतं बघूया, पण मी कार नाही, तसं मी माझं शरीर नाही, मी माणूस नाही. मी कोण आहे मग? मी आत्मा आहे आणि मी या शरीरात राहणारा आत्मा. त्यामुळे मी हुशार माणूस आहे, त्याच्यात हुशार हा जसा शब्द स्थूल अहंकार दाखवतो, तसा माणूस हा शब्द माझा सूक्ष्म अहंकार दाखवतो. त्यामुळे तोही काढला पाहिजे अहंकार वियोगामध्ये. मग काय राहतं? मी आहे, बस. दॅट इज व्हॉट आय एम. मी आहे एवढंच मी माझ्या बाबतीत म्हणू शकतो. मी अस्तित्व आहे, मी सच्चिदानंद आहे, मी कॉन्शियसनेस आहे. त्यामुळे सूक्ष्म अहंकार ओळखायची युक्ती तुम्हाला सांगतो. आपण आपल्या विषयी वापरत असलेल्या सर्वनामांकडे लक्ष दिलं की आपल्याला तिथे सूक्ष्म अहंकार सापडतो. म्हणजे स्थूल अहंकार कसा ओळखायचा? आपण आपल्या विषयी वापरलेल्या विशेषणांकडे लक्ष द्यायचं. आणि सूक्ष्म अहंकार कसा ओळखायचा? आपण आपल्या विषयी वापरलेल्या सर्वनामांकडे लक्ष द्यायचं. आणि या दोन्ही गोष्टी कटाक्षाने आपण आपल्या आचारातून, उच्चारातून आणि विचारातून सतत पाळणं म्हणजे अहंकार वियोग. आणि ह्या अहंकाराला हद्दपार करून तुम्ही मग कर्मयोग करा, भक्तियोग करा, कोणताही योग करा किंवा योग करूही नका, मुळात तुमचा अहंकार गळून पडला की तुम्ही कृष्णाचे झाला नाही, तुम्ही कृष्ण झाला. हे अगदी मला गेल्या 47 वर्षात प्रकर्षाने जाणवलं. आणि मग मी विचार करायला लागलो की आता हा अहंकार वियोग साधायचा कसा, कोणती साधना करावी की ज्या साधनेमुळे माझ्यातल्या अहंकाराला मी निरोप देऊ शकेल कायमचा. आणि असाच विचार करता करता माझ्याकडून जे गीतकृष्णायन लिहिलं गेलं 2006 साली, म्हणजे गीत रामायण आपल्याला माहिती असेल, बहुतेक मराठी माणसाला गीत रामायण माहिती आहे. तर त्या धर्तीवर मी गीतकृष्णायन दिलं. तसं गदिमांनी 52 रामाच्या संबंध चरित्रातल्या गोष्टी करून 52 त्याच्यावर गोष्टी आणि गीताद्वारे ते महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचवलं, मराठी लोकांपर्यंत पोहोचवलं. तसा प्रयत्न मी 2006 साली 56 कृष्णाच्या चरित्रातल्या किंवा आयुष्यातल्या प्रसंग म्हणा किंवा गोष्टी म्हणा घेऊन त्यावर गीत करून महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याचा अल्बमही पुढे झाला. साधना सरगमताईंनी आणि पंडित संजीव अभ्यंकरांनी आपला व्हॉइस दिला त्यातल्या काही गाण्यांना. त्यातल्या एका प्रसंगात म्हणा किंवा गाण्यात म्हणा ही युक्ती किंवा ही गुरुकिल्ली किंवा अहंकार वियोग साधायचा कसा ही साधना ही येऊन जाते. आणि ते गाणं आता मी तुमच्या समोर सादर करून माझं भाषण थांबवतो. प्रसंग असा आहे की कृष्ण गोकुळात मोठा होतोय
गोकुळात म्हणा किंवा वृंदावनात म्हणा. आणि जसा तो मोठा होतोय तसा त्याच्या लीला वाटतायत, त्याच्या घोड्या वाटतायत. आणि गोकुळवासियांचं तर भरपूर मनोरंजन होत आहे, पण थोडासा उपद्रव सुद्धा होतोय. आणि त्यामुळे राधा यशोदेकडे जाते, म्हणजे कृष्णाच्या आईकडे जाते आणि ती म्हणते की आज तू बस समोर आणि माझी तक्रार ऐक कृष्णाविषयी. आता मला कृष्णाची तक्रार करायची. आणि ती किती लटकी आणि गोड तक्रार करते कृष्णाची. हा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगावरच मी गीत जे केलं ते आता मी तुमच्या समोर सादर करतो ह्या हेतूने की त्या गीताच्या शेवटच्या वाक्यात तुम्हाला अहंकार वियोग साधायचा कसा याची गुरुकिल्ली सापडेल. तर ऐका हे. तुझा लाडका कान्हा मजला भारी गे छळतो, घोड्या करूनी बघता बघता पसार गे होतो. विठले आता आज ऐक गे माझ्या त्याच्या तक्रारीला, काय वधू तुझला यशोदे उमजे ना मजला. परवाचीच गोष्ट. यमुनेवरती परवा जेव्हा स्नानाला गेले, काठावरच्या वस्त्रानागे त्याने लांबविले. राहत सेना अंत माझ्या काही लज्जेला, काय वधू तुझला यशोदे उमजे ना मजला. परवाची कशाला, कालची पण सांगते गोष्ट. काल जेधवा पाणवठ्यावर घागर मी भरली, काल जेधवा पाणवठ्यावर घागर मी भरली, विनाकारणे धक्का देऊन त्याने संडविली. आणि आता याच्यावरची कडी आहे. त्यावेळी मग नवरा माझा मलाच ओरडला. कशी बेंधळी तू, यमुने रोज झालं पाणी आणता येत नाही तुला. त्यावेळी मग नवरा माझा मलाच ओरडला, काय वधू तुझला यशोदे उमजे ना मजला. त्याने सगळ्या लोकांना आपल्या बाजूने फितवून घेतलेला आहे. त्यामुळे आता नुसता कृष्णच मला त्रास देत नाही, तर सगळेच लोक मला त्रास देतात. सासू म्हणते आळ कशाला घेसी कृष्णावर. सासूबाई काय म्हणतात ऐका, ढोऱ्याचं तुम्ही पाहिलं. सासू म्हणते आळ कशाला घेसी कृष्णावर, घरातल्या लोण्याची लाली तुझ्याच गालावर. तूच फस्त करतेस लोणी आणि त्या बिचाऱ्या कृष्णाला नाव ठेवत असते. असं सगळं किती सांगू आणि किती नको. आता सगळ्यात शेवटी सगळ्यात मोठी तक्रार सांगते मी तुला. ऐक सखी गे सगळ्यामधली मोठी तक्रार, हृदयाला गे माझ्या हरतो कृष्ण चित्त चोर. चित्त चोर आहे कृष्ण. त्याने माझ्या हृदयाचंच हरण केले. आणि आता संदर्भ येतो तो अहंकार वियोगाचा. साहू शकेना पळभर मीही त्याच्या विरहाला, काय वधू तुझला यशोदे उमजे ना मजला. तर अहंकार वियोग साधायचा कसा. साहू शकेना पळभर मीही त्याच्या विरहाला, म्हणजे पळभर सुद्धा साधकाने अनुसंधान सोडायचं नाही. आता अनुसंधान म्हणजे ध्यान. तर तुम्ही मला विचाराल की ध्यान कसं करावं आम्ही. कारण ध्यानाला 1 मिनिट बसलं की वेगळेच विचार डोक्यात येतात आणि सगळं ध्यान तिथेच राहून जात, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. पण मी तुम्हाला एक छान गुड न्यूज देतो. आपण सगळेच अनुसंधान करण्यात एक्सपर्ट आहोत. इतकंच नव्हे तर आपण सतत अनुसंधान करत असतोच. किंबहुना एक क्षणभरही आपण असा आपल्या जीवनात घालवत नाही की जिथे आपण अनुसंधान करत नाही. आता ज्ञानबाची पेक येते. आपण चुकीचं अनुसंधान करतो. आपल्या जीवनातले सर्व व्यवहार
एका विश्वासावर चाललेले असतात आणि तो विश्वास म्हणजे मी म्हणजे प्रसाद औटे. या अनुसंधानात आपण संबंध आयुष्य घालवत असतो. इतकंच काय, अहो आपण झोपतो आणि स्वप्न पडतात ना, या स्वप्नात सुद्धा आपण प्रसाद औटीच असतो. स्वप्नात सुद्धा चुकून सुद्धा आपल्या मनात दुसरा विचार येत नाही, दुसरा विश्वास येत नाही. आणि इथेच तर सगळी गडबड आहे. अनुसंधान कोणाचं पाहिजे? सर्वस्यच अहं हृदि सन्निविष्टो अतः स्मृती ज्ञान बपोवनं. अनुसंधान त्याचं पाहिजे, म्हणजे मी नुसता आत्माच नाही तर मी परमात्माच आहे. ह्या अनुसंधानात तुम्ही जर तुमचं सर्व आयुष्य याच्या पुढचं घालवलं तर तुमचं सोनं होईल. ह्या आयुष्यातच सोनं होईल. आणि तीच ट्रिक आज मी तुमच्या बरोबर शेअर केली की जी 47 वर्षाच्या अभ्यासानंतर मला सापडली. हेच मला तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं. तुम्ही खूप तन्मयतेने ऐकून घेतलं, मला वेळोवेळी प्रतिसाद दिला. माझी 15 मिनिटं संपली असं मला वाटतंय. आता फक्त तुम्हाला जर मला एखादा काही प्रश्न विचारायचा असला कोणाला तर तेवढा आपण प्रश्न घेऊ, 1-2 प्रश्न घेऊ फार, आणि मग मी थांबतो. परत एकदा सगळ्यांचे आणि विशेषतः संध्याताईंचे मनपूर्वक आभार. सर, तुमचा एवढा गीतेचा गाढा अभ्यास आहे, त्याचा आदर राखून आणि काही चुकलं तर क्षमा आधीच मागतो. पण मला एक शंका अशी होती, आपण आता म्हणतो हुशार माणूस आहे, म्हटलं मी गेला हुशार गेला, माणूस गेला, पण मी आहे हा सुद्धा एक अहंकारच झाला. कारण मी आता आहे आणि एका क्षणात अटॅकून गेलो, मी गेलो, मी योगेश्वरामुळे आहे असं म्हटलं तर योग्य होईल का? हा जो मी आहे ना, तो मी सर्वव्यापी आणि विश्वव्यापी मी आहे. म्हणजे जेव्हा कृष्ण म्हणतो ना की सर्व धर्मान् परित्यज माम एकम शरणम व्रज, त्यातल्या मीचा अर्थ जर समजावून घेतला नाही तर एखाद्याला काय वाटेल की किती गर्विष्ठ माणूस आहे कृष्णासारखा गर्विष्ठ कृष्ण. तो म्हणतो की सगळ्यांना सोडून दे आणि फक्त मी सांगतो तेच ऐक, म्हणजे तेवढा मी म्हणतोय हा. पण तो जो मी आहे तो परमात्म्याचा मी आहे. अहंकार गळून गेल्यावरचा मी आहे. अहंकार मिश्रित मी जो आहे तो संकुचित आहे आणि अहंकार गळून गेल्यावरचा जो मी आहे तो असीम आहे. आणि जेव्हा कृष्ण मला शरण ये, मी तुझं रक्षण करीन, योगक्षेमं वहाम्यहम् असं जेव्हा कृष्ण म्हणतो तेव्हा कृष्ण हा संकुचित मी बद्दल बोलत नसतो. तो म्हणतो हा जो सर्वव्यापी मी आहे तो तुझं रक्षण करेल. तो कधी कृष्णाच्या रूपात करेल गीता सांगून, तर कधी दुसऱ्या एखाद्या रूपात भीमाच्या रूपात करेल गदा हातात घेऊन. तो कसाही तुझं रक्षण करेल, पण तुझं रक्षण होईल जर तू त्या मीला शरण गेला तर. आणि इनफॅक्ट तुझा जो मी आहे तो संकुचित मी टाकून दे, म्हणजेच अहंकार वियोग. अहंकाराचा वियोग झाला की संकुचित मीच्या सीमा गळून पडल्या, मग तुम्ही विश्वरूप झाला आणि मग आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. आणि याची गुण ज्ञानेश्वरांनी पण सांगितलेली आहे. दर्पणी पाहता रूप न दिसे हो आपुले, बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले. किती सुंदर सांगितलं. आरशात बघितल्यावर तुम्हाला कृष्ण दिसला आणि योगेश, तुझं नाव योगेश दिसले नाही, संपला विषय. तिथेच विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. किती उदाहरण देऊ, किती अभंग सांगू. तर संकुचित मीला सोडून देणं म्हणजेच अहंकार वियोग. आणि अहंकार वियोग एकदा झाला की तुम्ही कृष्णाचे होत नाही, तुम्ही कृष्णच होत. आणि कुरुक्षेत्रावर आपण प्रत्येक जण आपल्या कुरुक्षेत्रावर आज उभे आहोत. प्रत्येक जण
जणांसाठी जीवन हा संघर्ष आहे, त्याला अपवाद नाही. पण कुरुक्षेत्रात गीता काय सांगते, कुरुक्षेत्रावर जर तुम्ही उभे राहाल तर अर्जुन म्हणून उभे न राहता कृष्ण म्हणून उभे राहा, आणि मग लढाई तुम्ही जिंकली. एवढंच करायचं. आपण अर्जुन समजतो स्वतःला आणि आपण भांबावून जातो. गांडीव धनुष्य आपल्या हातातून गळून पडतं, थरथरायला लागतो, घाम फुटतो, रडू येतं, उभं राहवत नाही, मटकन खाली बसतो, डोकं खाली जातं, सगळं होतं. पण तुम्ही अर्जुन नाही, अहंकार वियोग साधा, तुम्हाला कळून येईल तुम्ही कृष्ण आहात, आणि मग तुम्ही अर्जुनाच्या हातून लढाई करवून घ्या आणि जिंकेल अर्जुन लढाई. कारण तुम्ही तिथे उभे आहात. न धरी शस्त्र करी मी सांगेन युक्तीच्या गोष्टी, मग तुम्हाला लढाई पण करावी लागेल. नुसतं तो जो अर्जुन बसलेला आहे त्याला चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या की तो एकदम मोटिवेट होऊन धर्मासाठी, देशासाठी लढाई जिंकतोच. मी तुमच्या प्रश्नाचं दिलं का उत्तर? नाही. एखादा प्रश्न असला तर मॅडमना प्रश्न सगळ्यांना. हे जे 5 पांडव आहेत त्यांना नरकाची फेरी करवलेली आहे, तर त्या संदर्भात काय कथा आहे, म्हणजे का त्यांना नरकाची फेरी करवली आणि बाकीच्यांना स्वर्ग मिळाला, प्राप्त झाला कुरुक्षेत्रावर मृत्यूनंतर, ते थोड्या त्याच्याबद्दल सांगतात. ती फक्त कथा आहे, तर ती रूपक या स्वरूपात आपण घ्यायचे. शब्दशः खरी म्हणून ती कथा स्वीकारायची नाही. 5 पांडवांपैकी पाचही पांडवांनी कोणत्या ना कोणत्या प्रसंगी त्यांच्या आयुष्यात अधर्म केला. म्हणजे युधिष्ठिराला जरी आपण धर्मराज समजत असतो तरी देखील, आता बलरामाच्या तोंडचं महाभारतातलं वाक्य मी तुम्हाला सांगतो. युद्ध सभेनंतर बलराम जेव्हा युधिष्ठिराला भेटला होता तेव्हा बलरामाने युधिष्ठिराला सांगितलं की त्या दिवशी दुर्योधनाने काही केलेलं असेल, दुःशासनाने कितीही अतिप्रसंग केला असेल, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, कारण माझ्या दृष्टीने त्या दिवशी दूतसभेतला सगळ्यात मोठा अधर्म युधिष्ठिरा तू केलास. आणि त्याच वेळेला आपल्या भावाचं न ऐकता कोणताही पांडव उभा राहिला नाही त्या अन्यायाचा प्रतिकार करायला. त्यामुळे त्या पांडवांनी पण धर्म केला. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण समाजात सुद्धा बघतो की मुळात वाईट लोक फार कमी असतात, नसतात असं नाही. दुर्योधनासारखा एखादा वाईटच असतो. तो म्हणतो की धर्मम जानाति न च मे प्रवृत्ती, अधर्मम जानाति न च मे निवृत्ती. म्हणजे धर्म बिर्म कोणी मला शिकवू नये, कृष्णाने पण शिकवू नये. मला माहितीये धर्म काय आहे, मला नाही करायचा धर्म. आणि अधर्म म्हणजे काय हे सुद्धा मला कोणी शिकवू नये. मला अधर्म म्हणजे काय हेही चांगलं माहितीये, पण अहो अधर्मापासून मी लांब जाऊच शकत नाही. असा एखादाच दुर्योधन असतो की जो मुळात वाईट असतो. बरेचसे लोक ना भीष्मासारखे असतात, द्रोणासारखे असतात, कर्णासारखे असतात, ज्यांच्या धर्मामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होते आणि त्यातून ते चुकीची निवड करतात. म्हणजे कसं की समाज हितासाठी उभं राहावं की हस्तिनापूरच्या शासकांसाठी उभं राहावं. शासकांसाठी उभं राहणं हस्तिनापूरच्या आणि त्यांचं रक्षण करणं हा राजधर्म आहे, आणि समाज हितासाठी उभं राहणं हा समाजधर्म. आणि त्या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण झाली. कारण समाजासाठी उभं राहिलं तर कौरवांना सपोर्ट देऊन फायदा नाही, कारण ते समाजाच्या विरुद्ध वागत होते. आणि हस्तिनापूरच्या राज्यासाठी उभं राहावं तर समाजाचं नुकसान होतंय, कारण कौरवांना जर यांनी युद्ध जिंकून दिलं असतं तर त्यानंतर सगळ्या समाजाची काय दुर्दशा केली असती कौरवांनी, हे सगळ्यांनाच माहिती. आणि त्या धर्मामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण झाल्यावर भीष्मांनी चुकीचा निर्णय घेतला. ते कौरवांच्या बाजूने उभे राहिले, प्रजाहित नाकारले. द्रोणाचं तसंच झालं. आपल्या मुलावर प्रेम करणं वाईट आहे का?
अजिबात नाही. प्रत्येकाने आपल्या मुलावर प्रेम केलंच पाहिजे, किंबहुना तो पुत्र धर्म आहे. द्रोणाचार्यांनी पण अश्वत्थाम्यावर प्रेम केलं, पण जेव्हा कॉन्फ्लिक्ट निर्माण झाली की अश्वत्थामा म्हणत होता की मी कौरवांच्या बाजूने, दुर्योधन माझा मित्र आहे, बाबा तुम्ही कौरवांच्या बाजूने लढा, तेव्हा पुत्रप्रेम, पुत्रधर्म आणि परत प्रजाहित आणि समाज धर्म यांच्यात कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला. आणि कर्णाला पण मित्रधर्म आणि प्रजाहित यांच्यात कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला. अशा दोन धर्मामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो तेव्हा भले भले चुकीचा निर्णय करतात आणि कृष्णाने त्याच्या आयुष्यात एकदाही या कॉन्फ्लिक्ट मध्ये चुकीचा निर्णय केला नाही, कारण तो कायम सर्वभूत हित, जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त काळ जास्तीत जास्त हित या प्रिन्सिपलने गेला. सर्वभूत हित हा गीतेमधला अतिशय प्रसिद्ध शब्द आहे, मी तुम्हाला सांगायला लागलो. तर तो धर्माचा क्रायटेरिया ठेवून बाकीचा कोणताही धर्म त्याच्या आड आला तर त्याला बाजूला सारून कायम सर्वभूत हित रत जो आहे तो खरा धर्मी. तर तुम्हाला मिळालं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर? धन्यवाद. तुम्ही माझा ऐकून घेतलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. खूप आवडला. थँक्यू. प्रसासनांचा प्रचंड गाढ अभ्यास आहे भगवान श्रीकृष्णाबद्दल आणि भगवद्गीतेबद्दल. भगवान श्रीकृष्णाबद्दल काय बोलायचं, कर्ष येतील हे प्रश्न हा जो सगळ्यांना आपल्याकडे आकर्षून घेतो आणि त्याचा जीवन प्रवास म्हणजे अंगण ते रणांगण इतकं त्याचं व्यक्तिमत्व सर्व बाजूंनी विकसित, इतकं बहुआयामी आहे. आणि त्याच्याही पुढे म्हणजे सरांनी सांगितलं की मीपणाचा वियोग करायचा, अहंकाराचा वियोग करायचा, तेव्हा त्याच्यापाशी आपल्याला पोहोचता येतं. नव्हे आपणच कृष्ण होतो. आपण जे घरोघरी करोघरी गीत म्हणतो की नाही, त्यातलं शेवटचं कडवं आहे, जे ज्याचे त्या करता अर्पण अर्जुन बनतो स्वतः समोरून. म्हणजे अर्जुनाला जर मोहन व्हायचा असेल तर कशाचा वियोग करायचा हे आपल्याला आपल्या सासऱ्याने खूप छान समजावून सांगितलं. एकदा जोरदार टाळ्या प्रसाद. त्यानंतर एक छोटासा गुरु अर्पण सोहळा आपण करतोय. मी अनघा गायकवाडी ताईंना स्टेजवर येण्याची विनंती करते. या अनघा गायकवाडी ताई आपण सगळ्यांना, आपण सगळ्याजणी त्यांना ओळखतो, आपल्या गीतासखी आहेत.